श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की देव कळलेला माणूस गर्दीत नाही तर एकांतात सापडतो. समर्थ म्हणतात की देव कळलेला माणूस गर्दीत नाही तर एकांतात सापडतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज हे भंडारा डोंगरावर जाऊन एकांतात नामस्मरण करत होते. संत नामदेव महाराजांनाही देव कळाला होता म्हणून ते एकांतात बसून नामस्मरण करत होते. तर संत जनाबाई, संत एकनाथ महाराज, तर संत ज्ञानेश्वर महाराजांनाही देव कळालेला होता आणि म्हणूनच ते एकांतात बसून अखंड त्या भगवंताचं, त्या ईश्वराचं नामस्मरण करत होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ज्या लोकांना देव कळाला ते गर्दीत कधीही आपल्याला दिसत नाहीत, ते एकांतात बसूनच अखंड त्या ईश्वराचं नामस्मरण करतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एकटा असलेला माणूस कधीही वाईट नसतो, कारण एकटा असलेल्या माणसाला जीवनाचा आणि या जगाचा अर्थ कळलेला असतो. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एकटा असलेला माणूसच इतिहास घडवतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि जो इतिहास घडवतो त्याचंच नाव चंद्र आणि सूर्य असेपर्यंत निघतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की देव कळलेला माणूस हा गर्दीत नाही तर तुम्हाला नेहमी एकांतात सापडतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.